नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज व्हिडिओ करण्याचं कारण की आता आम्ही जातोय आमच्या नदीवर। म्हणजे आमच्या वाडीतून थोडी पुढे आले की नदी लागते, तिथे आम्ही आंघोळ करायला जातो आणि गणपती वगैरे विसर्जन तिथे होतात। तर त्यासाठी मित्रांनो आज व्हिडिओ करतोय, कारण का की आज पडला होता पाऊस आणि आज तारीख आहे माझ्या मते 20 तारीख। आणि पाऊस आमच्या इथे खूप पडला, आज मजबूत पाऊस पडलाय, एकदम सर्व ओलं करून गेले। दाखवतो तुम्हाला, हे बघा, एकदम पावसाळी वातावरण झालं होतं। आज खूप पाऊस पडला, मी पण भिजत होतो आणि त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही। तुम्हाला दाखवायचं होतं पण दाखवायला जमलं नाही मित्रांनो, कारण मी पण भिजत होतो आणि त्यामुळे मला दाखवता आलं नाही। तर मित्रांनो चला आता जाऊया जरा नदीवर, बघूया काय भेटतंय काय, म्हणजे पाणी आलंय की। त्यासाठीच आम्ही आलोय, खास असंच बघण्यासाठी, एक करत टाइमपास म्हणून, कारण कोणत्या मोबाईलला चार्जिंग नाही काय नाही, म्हणून आज पोरं बाहेर पडलेत। तर आता निघालोय, बघूया आता काय दिसतंय काय। माझ्या पण जास्त चार्जिंग नाही आहे, तरी पण मी तुमच्या व्हिडिओसाठी, तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी खास मी मोबाईल घेऊन आलोय, कारण लाईटचा प्रॉब्लेम आहे खूप। तर चला मित्रांनो, बघूया आता काय पाणी आलंय का नाही। तर चला जाऊया। तर मित्रांनो, रस्ता सोडला आणि रस्त्याच्याहून खाली उतरलो इकडे या बाजूला। तर मित्रांनो विषय असा आहे की हा बघा, हा जो तुम्हाला कटाडा दिसतोय, इथे आमच्या गणपतीची आरती होते शेवटची, म्हणजे विसर्जन जेव्हा करायला जातो तेव्हा इथे आरती होते आणि ह्याच्यानंतर मग इथून खालून असं जातो आणि इकडे खाली गेलात की मग इकडे खाली नदी लागते। तर मित्रांनो चला दाखवतो तुम्हाला, आणि आपण हे विसर्जनाचे वगैरे व्हिडिओ आपल्याला भेटतीलच लवकरच, कारण आता पाऊस सुरू होतोय आणि गणपती बाप्पा पण लवकरच येतील, एक 100 दिवसच माझ्या मते राहिलेत बाप्पा येण्यासाठी। तर चला मित्रांनो, बाप्पाचे हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला आता, हे बघा इथे कटाड आहे, आता निघालो इथून खाली। तर चला दाखवतो। तर मित्रांनो, आम्ही वरून आलो खाली आणि आता नदीजवळ आलोय। तिकडे खाली त्या बाजूला आहे, तिकडे गणपती वगैरे विसर्जन करतात, तिथे गेलो ना आम्ही। पहिले इथे आलो बघायला, बघूया काय पाणी आलंय का नाही। वाटत तर नाही बघून पाणी आलंय म्हणून, कारण सर्व सुकच आहे। आणि पहिल्या पाऊस तेवढा पाऊस म्हणजे एवढा एकदम जोरात नाही पडला जोरात, पण तो जास्त वेळ नाही, म्हणून काय पाण्याचा काय पत्ता नाही। कारण पत्ता यायला अजून भरपूर वेळ आहे, कारण पाऊस जेव्हा कंटिन्युअस 3 ते 4 दिवस सलग पाऊस पडतो, त्या दिवशी पाणी एकदम मजबूत येतो। तर मित्रांनो, नाही मित्रांनो, आलंय पाणी आलंय, एक मिनिट दाखवतो तुम्हाला, पाणी आलंय मित्रांनो, हे बघा पाणी आलंय। पण कारण विषय असा आहे की सुकलंय पूर्ण, त्यामुळे पाणी अजून येतंय हळूहळू। पाऊस थोडा पडला पण खूप पाणी आलंय। ते मित्रांनो दाखवतो खाली उतरून। तर मित्रांनो हे बघा, पाणी जस्ट म्हणजे आम्ही आलोय आणि आमचा नशीब एवढं चांगलं आहे की पाणी आम्हाला बघायला भेटतंय, येतंय ते। हे बघा इकडे पुढे काय नाही, पाणी अजिबात नाही, पूर्ण सुकलंय। आणि हे बघा इथे पूर्ण सुकलंय, काय नाही पाणी अजिबात। आणि हे बघा इथे पाणी येतंय, म्हणजे इथे पाणी रुजतंय खाली पूर्ण, म्हणजे ते शोषून घेतंय, माती आहे सर्व ती खडी वगैरे। आणि पाणी बघा स्पीडमध्ये येतंय, मग आम्हाला वाटलं की कायच नसेल पाणी, लांबून बघून वाटत होतं, पण पाणी येते ते बघा मित्रांनो, तिकडून वरून येते। आणि तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे, म्हणजे आपण जाऊ, कारण पोरं भेटत नाही म्हणून जायला भेटत नाही मित्रांनो। इकडे असं सरळ चालत गेलात ना वरती की एक धबधबा आहे मोठा, तोही तुम्हाला दाखवायला नेऊ एक दिवस। तर चला मित्रांनो, तुम्हाला हे दाखवतो थोडं, हे बघा
एकदम पाणी वगैरे। तर मित्रांनो पाणी वगैरे बघा, अजून चालतंय, पाणी चालतंय एकदम। आणि इकडे पूर्ण सुका आहे। आणि हे बघा इथे मित्रांनो एकदम असं खोल आहे, इथे वाटण एवढं खोल नव्हतं, ते वाहून गेलं त्यामुळे। तर मित्रांनो हे बघा पाणी, तो खाली जो खाली मोडतंय पाणी, ते मुरलेलं पाणी हे जे हे आहेत ना बांधोर आहे त्याच्या खालून म्हणजे खालच्या भागातून पाणी येते आणि इथे साचतंय मित्रांनो। हे बघा आता हे थोडे दिवसांमध्ये जर पाऊस कंटिन्यूस चालू राहिला तर नक्की हे भरेल आणि नंतर मग प्रॉपर पाणी यायला सुरुवात होईल मित्रांनो। तर हे बघा इकडून त्या बाजूवरती असं इथे झाडं वगैरे पडलेत, त्यामुळे म्हणजे लोकांनी कापून टाकली, त्यामुळे इथे जरा दिसत नाही। तर मित्रांनो हे पण चुकीचं आहे, पण ते त्यांची जागा आहे, ते आता ते काय आपण काय करू शकत नाही। तर मित्रांनो हे बघा तिकडून पाणी येते, इथे एवढं खास दिसत नसेल। तर हे बघा इथे आता मित्रांनो पुढे पुढे जायला लागलंय पाणी, आता इथे होतं आता तिथे गेलंय। तर मित्रांनो हे हळूहळू पाणी स्पीडमध्ये फोर्समध्ये येत जाईल आणि मग नंतर हे भरेल, मग खालचं भरेल, मग खालचं भरल्यानंतर मग सरळ असं पाणी सरळ चालत जाईल। तर चला मित्रांनो बघूया अजून। तर मित्रांनो एक निसर्गाचा एक असा अनुभव असतो आणि तो अनुभव आज मला अनुभवायला भेटला, कारण हे जे पाणी आहे हे मी आयुष्यात अजूनपर्यंत कुठे अजून बघितलं नाही, म्हणजे मी तरी बघितलं नाही, कारण फर्स्ट टाइम असं बघतोय। एकदा पाणी सुरुवात झाली की लगेच आलं इथे खाली आणि ते बघतोय, म्हणजे ते वाहतंय सुरुवात झाली, हे मी पहिल्यांदा बघतोय। तर हा माझा आता चांगला अनुभव झाला, कारण हे माझ्या नशिबात होतं म्हणून आज मला पाहायला भेटलं। तर मित्रांनो मी हे दोघंजण आले होते, कारण चल आपण पाणी बघून आलंय काय, तर मी येत नव्हतो कारण मी भिजलो होतो आणि मला कंटाळा आला। तर मित्रांनो तरी पण मी नंतर आलो, थँक्स म्हणजे त्याच्यासाठी माझे आभार की मला हे अनुभव पाहायला भेटला। तर मित्रांनो हे मजा असते एक बघवण्याचा अनुभव। तर तुम्हालाही जर असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही गावाकडे राहत असाल, तुम्हालाही भेटेल हा अनुभव कधीतरी आयुष्यात। तर मित्रांनो हे बघा चालूच आहे, पाणी कंटिन्युअस चालू आहे, येतंय हे असं जसे शोषून घेत राहील पाणी तसं पुढे येईल आणि हे भरेल नंतर। तर मित्रांनो पावसात आपण बघू, इथे असलो तर किंवा तिकडे जाऊ आपण थोड्या दिवसाने। जर आपण जर इथे राहिलो तर मी तुम्हाला नक्की, आम्ही आंघोळ वगैरे येतो मित्र सगळे मिळून, सुट्टी बिट्टी असली की तेव्हा तेही दाखवीन तुम्हाला। तर मित्रांनो चला तर मित्रांनो पाणी बघा इथपर्यंत आलंय, तिथे होतं मगाशी, आता इथपर्यंत आलंय। तर चला मित्रांनो हा एक आज अनुभव चांगला भेटला। पहिल्यांदा जसं पाणी येताना बघतोय मी, म्हणजे आपलं जे फर्स्ट टाइम जेव्हा पाणी येतं उतरतं नदीमध्ये आणि ते खाली येतं, तर ते मी आज पहिल्यांदा बघितलं, एक अनुभव घेतला। तर मित्रांनो चला हे तुम्हालाही दाखवलं। जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा। तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा। तर चला असे अजून नवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील, त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला आपण भेटू अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, बाय।